आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आपण घरात कोणते उपाय करू शकतो? आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी घरात उपाय करण्याच्या आधी मेहनत करा. सगळ्यात महत्वाचं. कारण नाहीतर मग लोक काय म्हणतात, अच्छा मग याच्याने होत असेल तर आम्ही मेहनत नाही करणार. तसं नाहीये. विदाऊट मेहनत कोणालाही काहीही मिळत नाही. तुम्हाला मेहनत तर करावी लागेल. मेहनत केल्यानंतर सुद्धा जर आपल्याजवळ पैसा नाही आहे, प्रॉब्लेम्स येत आहेत, त्यावेळेस आपल्याला बघायचं आहे की कोणत्या दिशा आपण करतोय. आता पैसा टिकावा त्याच्यासाठी पण 3 डायरेक्शन्स आहेत, 3 दिशा आहे. उत्तर दिशा, पश्चिम दिशा आणि साऊथ ईस्ट म्हणजे आग्नेय दिशा. तशा तर सगळ्या दिशा ह्या इम्पॉर्टंट आहेत पैशासाठी, पण त्यातल्या त्यात या 3 दिशांमध्ये तुम्ही पैसा ठेवावा. आता नॉर्थ दिशा जी आहे, उत्तर दिशा आणि त्याच्या आणि वायव्य दिशाच्या मधात पण एक दिशा असते, उत्तर वायव्य. अच्छा. जर उत्तर वायव्याला तुम्ही थोडंफार चांदी ठेवली, पैसा ठेवला, कारण ही दिशा आहे अट्रॅक्शनची, तर तिथे जे काही ठेवाल ते अट्रॅक्ट होईल. पण आता तुम्ही म्हणाल मला कॅटरीना कैफशी लग्न करायचंय तर मी तिचा फोटो करते मग ते अट्रॅक्ट होईल, तसं काही होणार नाही आहे. पैसा, चांदी आहे या गोष्टींसाठी, आणि स्पेशली तिथे चांदी ठेवली तर घरामध्ये चांदी जरा तुम्हाला दिसेल की आजपर्यंत आली नव्हती पण आता अट्रॅक्ट होते. तुम्ही करून बघा. ओके. देन उत्तर दिशा तर आहेच, कारण ती अपॉर्च्युनिटीची दिशा आहे. तिथे तुम्ही कुबेरजींना ठेवलं, त्याची पूजा करायची नाही आहे कुबेरजींची, पण फक्त तुम्ही ठेवू शकता. तर त्याच्याने तुमचं जे पैसा आहे तो टिकतो. कुबेरजी कोण आहेत? धनाची देवता. धनाचे देवता, जे तुमच्या पैशाची रक्षा करतात. रक्षक आहेत ते, देत नाहीत, ते रक्षा करतात, ते सांभाळून ठेवतात. तर म्हणून तुम्ही जर जागा असेल, पॉसिबल असेल तर उत्तर दिशेला तुम्ही त्यांना ठेवा, तर तुमच्या जवळ जी काही धनसंपत्ती आहे ते टिकून राहील. त्याच्यानंतर मी म्हटलं आहे की साऊथ ईस्ट म्हणजे अग्नी दिशा. तर अग्नी दिशा ही जी आहे ही पैशाची आहे, जी रोजचा येणारा जो मनी फ्लो आहे. आता कोणाचा फॉर एक्झाम्पल लॉन्ड्री आहे कोणाची, किंवा कोणाची किराणाची दुकान आहे, कपड्याची दुकान, ज्यांच्याकडे रोज पैसा येत असतो, बरोबर, तर त्यांनी आपला रोजचा पैसा जो आहे ना तो तिथे ठेवावा. अच्छा. मनी फ्लो म्हणजे येत राहणार, जात राहणार, पण असं नाहीये की फक्त पैसा जातच राहणार. हा, बरोबर. येत राहील, जात आग्नेय दिशेला. आग्नेय दिशेला. अच्छा. आणि पैशाला डबल करायचं आहे, वाढवायचं आहे ना, सगळ्यांना वाढवायचं आहे. तर पश्चिम दिशेला तुम्ही पैसा ठेवा, सोनं ठेवा. फक्त इथे लोन डॉक्युमेंट्स ठेवू नका. पैसा आहे, सोनं आहे, तो इथे थोडाफार का होईना इथे ठेवायचाच आहे. घराचं लॉकर तुम्हाला पश्चिम दिशेमध्ये ठेवायचं आहे, म्हणजे तुमच्या घराची पैसा हा वाढत राहील. म्हणजे हे बघा, मी तर इथे एक सांगेल की घरामध्ये जर तुम्हाला असं वाटत आहे की लक्ष्मी वाढावी, पैसा यावा, पैसा कधी येईल? जेव्हा त्याला ठेवण्यासाठी परफेक्ट जागा असेल. है ना? आपण घरामध्ये येतो, आपल्या घरामध्ये गेस्ट येतात, ते बघतात अरे छोटंसंच घर आहे, तर ते 2 दिवसासाठी येणार आहे, ते 2 तासात निघून जातात. का तर प्रॉपर जागा नाही. त्याचप्रमाणे आपण काय करतो हल्ली की गुगल पे आहे, हे आहे, त्यामुळे घरामध्ये कॅशच ठेवत नाही. पण तसं करायचं नाही, ही मोठी चूक आहे. पश्चिम दिशेला एक प्रॉपर लाकूडचा घेतला किंवा अल्युमिनियमचा घेतला एक प्रॉपर लॉकर, जो रेडीमेड मिळतो तो लॉकर आणायचा आहे. लक्ष्मी ठेवण्यासाठी ती जागा असावी. पश्चिम दिशेमध्ये लॉकर असावं. घरामध्ये लॉकर पाहिजेच. का पाहिजे? कारण आपण लॉकरमध्येच पैसा ठेवतो. ड्रॉवर मध्ये ठेव, एखाद्या डुबऱ्यामध्ये ठेव, तसं करायचं नाही आहे. तुम्ही करून बघा, हे तुम्हाला लक्षात येईल की अरे हो, पैसा, त्याच्यातला पैसा हा काढावा लागणार नाही. सगळ्यात महत्वाचा. तर पश्चिम दिशेला लॉकर ठेवला तर तुम्हाला नक्कीच त्या लॉकरमध्ये थोडेसे का होईना, 2-5 हजार रुपये का होईना, तुम्ही ते ठेवा, तुम्हाला काढावे लागणार नाही. हा खूपच महत्वाची टीप आहे ही, की पश्चिम दिशेला काहीतरी लॉकर ठेवा, पैसे ठेवा, त्यांनी घरात पैसा वाढणार आहे.